सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि जे जुबिली वर्षाचं जे गीत आहे ते इंग्रजी भाषेत आहे, ते मराठी भाषेत केलेलं आहे माझा, परंतु ते अजून रेकॉर्ड झालं नाही. परंतु या जुबिली गीताने इंग्लिशमध्ये जरी असलं त्याचे शब्द आपल्याला स्क्रीनवर दिसतील. त्या जुबिली गीताने आपण आजच्या ह्या सत्राची सुरुवात करूया. गुड मॉर्निंग. हे 2025 वर्ष पोप महाशयाने जुबिली वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकातर्फे हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासाठी फादर रॉबर्ट गोन्साल्विस हे आलेले आहेत. त्यांची ओळख करून देतील आपले रेव्हरंड फादर रुमाऊ. पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि चांगल्या संख्येने आपण ह्या मेळाव्यासाठी आला त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो. फादर रॉबर्ट गोन्साल्विस आम्ही एकत्र सेमिनरीमध्ये शिकत होतो. ते माझ्यापेक्षा 3 वर्षांनी पुढे अभ्यास करत होते. आम्ही दोघांनी नोकरी केलेली आहे आणि नंतर मग आम्ही सेमिनरीमध्ये प्रवेश केलेला आहे. फादर रॉबर्ट हे मूळचे उमराळा या धर्मग्रामातील असून मराठी गावातील, आणि सध्या ते फातिमा माता चर्च चोळणा येथे सहाय्यक धर्मगुरू आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असे की जी गोष्ट करायची ती परिपूर्ण करायची. मग तो अभ्यास असो परिपूर्ण करायचा, ज्ञान मिळवायचं परिपूर्ण करायचं, कला शिकायची ती परिपूर्ण शिकायची. अनेक कला त्यांनी अवगत केलेल्या आहेत. शिकण्यासाठी माणसाला कधीही वयाचं किंवा जागेचं किंवा भाषेचं अडचण कधीच येत नाही. ज्याला शिकायचं आहे तो शिकत राहतो. जर मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना शिवणकाम करता येतं. कम्प्युटर तर त्यांनी संपूर्ण, आम्ही सेमिनरीत असताना संपूर्ण उघडून पुन्हा तो सांधला आणि कम्प्युटरातल्या बारीक सारीक गोष्टी त्या शिकलेल्या आहेत. संगीताची त्यांना अतिशय चांगली जाण आहे. ते चांगले पेटीवादक आहेत, तबला वादक आहेत, सितार वादक आहेत, गिटार वादक आहेत. तुम्ही सांगाल ते वाद्य त्यांनी शिकून घेतलेलं, अवगत केलेलं आहे. ही जी शिकण्याची जी त्यांची आवड आहे ही त्यांनी जीवनामध्ये कायम ठेवलेली आहे. आणि माणूस शाकाहारी आहे, व्हेजिटेरियन. एखाद्या ब्राह्मणापेक्षा जास्त असा शाकाहारी आहे. जेवढं चालत नाही, जेवढाला तेवढंच खायचं. आणि त्यांच्या शरीराकडे शरीरयष्टीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यांची कांती नितळ आहे. कारण जो मांसाहार न झाल्यामुळे आपल्या शरीरावरती किंवा आपल्या कांतीवरती जो परिणाम होत असतो तो झालेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या धर्मगुरूच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपलं जे राष्ट्रीय केंद्र आहे, नॅशनल व्होकेशन सर्व्हिस सेंटर, संपूर्ण आपल्या देशासाठी हे जे ख्रिस्तासाठी काम करणारे फादर्स सिस्टर्स ह्यांना त्यांच्या पाचारणामध्ये त्यांना नवीन गोष्टी शिकवणं, तिथल्या शिबिरं घेणं, ते जे पुणे येथे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये ते 10 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यामुळे देशातल्या अनेक बिशपांबरोबर त्यांची
ओळख झाली. अनेक धर्मगुरू, अनेक धर्मभगिनी, अनेकांचं त्यांनी पाचारण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आणि आता गेल्या 2 वर्षापासून पुन्हा ते आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये आपल्या मायगावी मायदेशी परत आलेले आहेत. आणि फातिमा माता चर्च चुरणे ते सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. आणि जेव्हा जुबली वर्षाचं प्रत्येक धर्म प्रांतामध्ये एक प्रतिनिधी निवडा असं आपल्याला सांगण्यात आलं आपल्या भारतीय ख्रिस्त सभेतर्फे, तेव्हा जी अनेक नावं आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे नाव आलं ते फादर रॉबर्ट गोन्साल्विस. आणि त्यांनी आतापर्यंत ह्या जुबिली वर्षाचा खूप अभ्यास केलेला आहे. जो जुबिली वर्षाचा क्रूज तयार झालेला आहे, कदाचित तुम्ही मोबाईलमध्ये पाहिला असेल, जो त्या दिवशी कथीड्रलमध्ये रितसर त्याचा आशीर्वाद विधी झाला आणि तो क्रूज कथीड्रलमध्ये ठेवण्यात आला. त्याची डिझाईन सुद्धा ते माझ्याकडे आले होते, इथे माझ्या खोलीत बसून त्यांनी डिझाईन तयार केली. आम्ही ती डिझाईन घेऊन आम्ही सिक्वेराकडे गेलो आणि सिक्वेराला सांगितलं की असा क्रूज बनवून पाहिजे. कारण व्हॅटिकनमधून सांगण्यात आलं होतं की प्रत्येक डायसिसमध्ये ती कशा पद्धतीने असावा. साधारण त्यांनी एक आपल्याला कल्पना दिली होती, पण प्रत्येक डायसिसने आपला वेगवेगळा क्रूज बनवावा. आणि त्यामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या धर्मप्रांतामध्ये जी क्रूसाची डिझाईन तयार झालेली आहे ती याला खूप वाखाणली गेलेली आहे, त्याची खूप स्तुती झालेली आहे. त्यानंतर जे आता आपण जुबली गीत आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते साऊंड सिस्टम आपल्याला साथ दिली नाही, तर त्याचं मराठीमध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग होऊन लवकरच आपल्याला मिळेल. आणि मग जुबली वर्षामध्ये काय करता येईल, तर ते बिशपांद्वारे संपूर्ण डायसिसला मार्गदर्शन करत आहेत. आणि हे नेमकं जुबिली वर्ष काय आहे, मी ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण काय करू शकतो ह्याची आपल्याला माहिती मिळावी, ते चिंतन आपल्यासमोर ठेवतील. आपण प्रत्येकाने म्हणजे काही वेळेला असं वाटतं की मला गाव बदलायचं, मला पॅरिश बदलायचं, पण कधी कधी कोणीतरी सांगतं पहिलं तू स्वतःला बदल, नंतर गाव बदल, नंतर कुटुंब बदल. तर आपण स्वतःसाठी सुद्धा हे आपल्याला मी मागे प्रवचनात सांगितल्याप्रमाणे हे देवाचं वर्ष आहे, परमेश्वराचं वर्ष आहे, कृपेचं वर्ष आहे. मी जितकं श्रद्धेने हे सिरियसली घेईन तितका अनुभव प्रथम मला येईल स्वतः, आणि मग माझ्याद्वारे माझ्या कुटुंबाला किंवा मग इतर माझ्या लोकांना येऊ शकतो. तर आपण जोरदार टाळ्यांनी फादर रॉबर्ट पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी आपल्या जॉर्ज यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावं. तुमच्या सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करतो. पहिले तुम्हाला प्रत्येकाला फोन द्यायला पाहिजे, पण त्यामध्ये खूप खरंच आपण प्रत्येक व्यक्ती आपण तुम्ही सर्वजण अनुभवी लोक आहात. तुम्ही जग पाहिलेलं आहे, तुम्ही कष्ट केलेले आहेत, तुम्ही मेहनत केलेली आहे. तुम्ही आता ह्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे खूप काही आहे, तुम्ही सन्मानास पात्र आहात. आणि आपण जी रास्त गोष्ट करतो की ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपण फूल देत असतो, त्यांचा आपण सन्मान करत असतो. तर फॅमिलीमध्ये काय होईल ते होईल, पण आपण आपल्यामध्ये हे आपण करत असतो. कारण प्रत्येकजण आपण सन्मानास पात्र आहोत, कारण आपण आयुष्यभर कष्ट मेहनत केलेले, कुटुंब केलेले, चांगले जीवन जगलेले आहेत, येशूने सांगितलेल्या मार्गावरून आपण चाललेलो आहोत. तर तुम्हा प्रत्येकाचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि पुढील सूत्र मी फादर रॉबर्ट यांच्या हाती. सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत? बरेच राहा. बरे आहात? बरेच राहा. बाईंचं पण स्वागत झालेलं आहे, तुमचं सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. सकाळची मिसा वगैरे झाली, न्याहारी व्हायची असेल हरकत नाही, आपण वेळेत आटपायचा प्रयत्न करूया, फार काही घेणार नाही. तर जुबिली वर्षापर्यंत विषयी आतापर्यंत तुम्ही खूप काही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. सुवार्ता किती लोकांनी नियमितपणे वाचणारे किती आहेत सुवार्ता? कदाचित तर वेळ मिळत नसेल किंवा इतर कामं असतातच, आणि अभ्यास पण भरपूर झालाय, त्यामुळे आता कदाचित वाचण्याचा कंटाळा असेल. परंतु सुवार्तेतही याविषयी आम्ही नोव्हेंबर पासून सातत्याने लिहित आहोत. तर जुबिली वर्षाविषयी तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं काय आहे? काही जुबिली वर्ष म्हणजे काय असं जर कोणाला विचारलं, एका आपल्या अख्रिस्ती बांधवाने तुमच्या मित्राने विचारलं, तर तुम्ही त्यांना काय सांगाल?
तुमच्याकडे काय ते जुबिली वर्षाचं काय सुरू आहे? जुबिली वर्ष म्हणजे काय? एक महोत्सव आहे. जुबिली वर्ष म्हणजे महोत्सव आहे. 50 वर्ष. आपण म्हणजे गोल्डन ज्युबिली, सिल्वर ज्युबिली असं आहे नाही? हा, सॉरी, आशा. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काही उत्तर आलेली आहे. तर जुबिली आपण पोप महाशयांनी या जुबिली वर्षासाठी इंग्रजीमध्ये नाव दिलेलं आहे पिलग्रिम्स ऑफ होप. आपण त्याचं आशेची तीर्थयात्री असं आपण त्याचं भाषांतर किंवा हा शब्दप्रयोग आपण वापरत आहोत. आता आशेचे प्रवासी, आशेचे यात्रेकरू वगैरे असे वेगवेगळे शब्द आहेत. अर्थ तोच आहे जसं आपण घेत आहोत तसं. हा आपण तीर्थयात्री असा जो शब्द निवडला आहे त्याच्यामध्ये एक भाव आहे. प्रवास आपण रोजच करतो. त्या प्रवासात माझ्या सोबतीचा असेल, तो माझा जवळचा असेल तशातला भाग नाही. आपण बसमध्ये बसतो, गाडीमध्ये बसतो, आपण सगळेच प्रवासी आहोत. पण सोबत चाललं, नुसतंच रस्त्यावरून चाललं म्हणजे सोबत होत नसते, बरोबर की नाही? हात धरला, तुमची सुखदुःख समजलो आणि एकमेकांबरोबर प्रवास केला तर ती सोबत असते. नाही तर रस्त्यावरून मार्केटमध्ये आपण पटकन जरी चालतो ते काय आपल्याला सोबत करतात का? नसतं. तर तसे प्रवासी हा शब्द वेगळा आहे, त्याचा कंगोरा वेगळा आहे. आणि यात्रेकरू जेव्हा करतात तेव्हा यात्रा आपल्याला एक ठिकाण असते, तिथं जायचं असते, मनात काहीतरी असते, ते द्यायचं असते, यायचं असते, एवढंच आहे. यात्रेकरू दर्शन आहे वगैरे. तीर्थयात्रा तीर्थ आहे, तीर्थरूप आपण ज्याला म्हणतो, पिता तीर्थरूप, त्या तीर्थाकडे जाणारी यात्रा आहे, त्या परमेश्वर पित्याकडे घेऊन जाणारी यात्रा आहे. म्हणून तीर्थरूप आपण मराठीत लिहितो, तीर्थरूपास नमस्ते वगैरे. पिता तीर्थ म्हणजे त्या अर्थाने आहे. तर तीर्थ त्याच्या दिशेने झालेला हा प्रवास आहे, त्या दृष्टीने आशेच. परंतु हा प्रवास कसा आहे? आशा का? कारण जग निराशेनं भरलेलं आहे. आणि विशेषतः कोविड नंतरच्या काळात लोकांचे रोजगार गेलेले आहेत, लोकांना आजार चढलेले आहेत, लोक निराशित झालेले आहेत. उद्याची चिंता आहे, भविष्याची चिंता आहे, मुलाबाळाची चिंता आहे, स्वतःची चिंता आहे. हे कसं भवसागर हा कसा पार करून मी जाऊ शकणार, किंवा आमचं कुटुंब, माझे प्रियजन कसे जाऊ शकणार, याविषयी मनुष्य कायम चिंतेत आहे, चिंताग्रस्त आहे. आणि त्याचबरोबर जे होऊन गेलेलं आहे त्याविषयी आपल्या मनात खूप काही भरलेलं आहे. जी प्रिय माणसं आपण गमावलेली आहेत त्या काळात आणि या अगोदरही, याविषयी संपूर्ण जग हे असं अस्वस्थ आहे. उद्याविषयी, भविष्याविषयी, स्वतःविषयी. आणि म्हणून पोप महाशयांनी, महोदयांनी हा विषय दिलेला आहे. आपण आशेची तीर्थयात्री आहोत. प्रवास आपला कायम सुरू राहणार आहे. प्रवासात अडचणी आहेत, प्रवासात आपल्याला व्यत्यय येणार आहे, खास कळगे आहेत, सगळं समस्या आहे, सगळं आहे. परंतु ह्या समस्या सहित या अडचणींवर मात करीत आपण आशेने त्या तीर्थाकडे, त्या परमेश्वर पित्याकडे आपला प्रवास सुरू होणार आहे, राहणार आहे. ह्या दृष्टीने ही आशेची तीर्थयात्री हा विषय आपण घेतलेला आहे, किंवा पोप महोदयांनी संपूर्ण जगभरातील ख्रिस्त सभेला दिलेला आहे. आणि त्या दृष्टीने आपण हे वर्ष साजरं करीत आहोत. या वर्षाची तयारी गेली 3 वर्ष सुरू होती, बरोबर आहे? 2023, 2024 आणि 2025 आपण जुबिली वर्ष साजरं करणार आहोत. तर आपण थोडंसं मागे जाऊया. 2023 मध्ये आपण काय केलं? आपण अभ्यास केला. 2024 मध्ये आपण प्रार्थना केली. आपण नित्य प्रार्थना, जुबिली वर्षाची प्रार्थना आपल्याकडे सुरू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं प्रबोधन, प्रवचन सगळं सुरू आहे. आपण सुवार्थ सारख्या मासिकात लिहित आहोत आणि व्यक्तिशः आपण वेगवेगळ्या प्रबोधनाद्वारे आपल्याकडे हे सुरू आहे. परंतु 2023 मध्ये आपण जे ख्रिस्त सभेचे जे दस्तावेज आहेत प्रमुख, व्हॅटिकनच्या दुसऱ्या धर्मपरिषदेने जेव्हा दुसरी धर्मपरिषद भरली 1964 मध्ये, आणि त्यानंतर जे दस्तावेज मंजूर करण्यात आले होते त्याच्यातले प्रमुख 4 आहेत की जे प्रत्येक ख्रिस्ती जीवनाशी, श्रद्धावंताच्या जीवनाशी निगडीत आहेत. आणि त्याच्यात आहे पहिलं देई वेरगून शब्द ऐकला? दिव्य देवशब्द.
म्हणजे पवित्र शब्द, पवित्र शास्त्र, देई वेरगो, देई देव. त्यानंतर आहे आपल्याला सॅक्रोसांक्टुम काउन्सिलियम, पवित्र उपासना. प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. त्याच्यासाठी फक्त धर्मगुरू धर्मभगिनी याच्यासाठी नाही, दिव्य देवशब्द आणि पवित्र उपासना ही सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि त्यानंतर आहे गाउदिम एट स्पेस, म्हणजे आनंद आणि आशा. सगळ्यांसाठी आनंद, सगळ्यांसाठी आशा. आणि त्यानंतर आहे ल्युमिन जेन्स्यूम, म्हणजे राष्ट्रांचा प्रकाश. जो प्रभू आपला आहे तो केवळ आपल्यासाठी नाही, आपण या दिवसात बघतो आहोत. राष्ट्रांचा प्रकाश सातत्याने गेल्या आठवड्यातली सगळी वाचनं, गेल्या रविवारपासून सगळी वाचने हाच विषयाला धरून आहेत, याच विषयाला धरून आहेत. तो राष्ट्रांचा प्रकाश, सगळे राष्ट्र त्याच्याकडे येतील, नतमस्तक होतील, ही आशा आहे. हे आपलं स्वप्न आहे. परंतु कशासाठी? सगळं राष्ट्र एकत्र होईल. हरेक राष्ट्र जिव्हाणी भाषा, हे शब्द होते. आता जे गीत आपण ऐकले आहे किंवा ज्याला ज्युबिली अँथम किंवा ज्युबिली ध्येय गीत आहे, त्याचे शब्द आहेत हरेक राष्ट्र जिव्हाणी भाषा, चालतील तुझ्या वचनांत, पावतील प्रज्ञा तुझ्या वचनांत, तुझ्या वचनात त्यांना जीवनाचा मार्ग सापडेल, त्यांना प्रकाश दिसेल. प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी ही संपूर्ण अशी संकल्पना आहे. आणि असं ही ज्युबिली वर्षाची पार्श्वभूमी आहे. त्याबरोबर गेल्या वर्षी आपण प्रार्थना करीत आपण सहभागाची ख्रिस्त सभा, सिनोडॉलिटी, सहप्रवासी ख्रिस्त सभा याविषयी आपण ऐकलेलं आहे. आपण सगळे एकत्र कसे यात्रेकरू आहोत, आपण प्रवासी आहोत, आपण तीर्थयात्री आहोत. म्हणजे हा प्रवास एकट्याचा नसतो, सगळ्यांचा सामूहिक असतो. एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या जोडीने, एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांना जाणून घेत, एकमेकांच्या अडचणी समजत, आपली सुखदुःख एकमेकांना सांगत आपल्याला सहप्रवास करायचा आहे, आधार द्यायचा आहे, आशा जागवायची आहे. आणि त्याबरोबर आपल्याला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे. परमेश्वर पित्याकडे जाणारा हा प्रवास आहे. त्यामुळे ती सहप्रवासी ख्रिस्त सभा, तर त्याविषयी आपल्याकडेही काही सभा झाल्या, चिंतन झाली. आणि त्यानंतर आपण प्रापंचिकांकडून आणि ख्रिस्त सभेच्या प्रत्येक गटाकडून, मग त्याच्यात धर्मगुरू होते, धर्मभगिनी होते, यूथ होते, ज्येष्ठ नागरिक होते, सामान्य भाविक होते, जे आपले विवाहित आहेत, त्यांचे अशा वेगवेगळ्या सभा झाल्या. आणि वेगवेगळ्या सभामध्ये प्रत्येकाकडून ऐकून घेण्यात आलं की आजपर्यंत तुमचा ख्रिस्त सभेतील अनुभव काय आहे, तुमचा प्रवास कसा आहे, आगामी काळात ख्रिस्त सभेकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत. आणि आपल्याला हे सगळे अपेक्षा तुमच्या आहेत, म्हणजे पुरं करणारं मी एकटा कोणीच नाही. मग आपण ह्या जर अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आपण सगळे एकत्र मिळून हा प्रवास करीत असताना त्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करू शकतो, किंवा या अपेक्षेच्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय पावलं उचलावी लागतील किंवा उचलणं आवश्यक आहे, याविषयी आपण खूप काही सखोल चिंतन केलेलं आहे. चिंतन केले इतकंच नाही, तर त्याचा एक दस्तऐवज बनवलेला आहे. प्रत्येक धर्मप्रांताने, जगातील प्रत्येक धर्मप्रांताने दस्तावेज बनवून आपल्या भारताच्या जेव्हा एशियाई बिशपांच्या महासभेमध्ये हा प्रस्तुत करण्यात आला. आणि त्याचं संकलन करून त्यांनी 10-12 असे मुद्दे निवडलेले आहेत की जे आगामी काळातील ख्रिस्त सभेला मार्गदर्शक ठरतील. आगामी जे आणखी 25 वर्षे पुढची येणार आहेत त्यातील आपला प्रवास कसा असणार आहे किंवा कसा असावा, यासाठी अशी ती मार्गदर्शक तत्व आहेत. त्यामध्ये कुटुंब आहेत की कुटुंबाकडे भर द्यावा, कुटुंबांची बांधणी, प्रबोधन याविषयी युवकांकडे. आणि त्याचप्रमाणे हे जे डिजिटल वर्ल्ड आहे, म्हणजे आता नवीन संगणकीकरण आहे, याविषयी जास्तीत जास्त उपयोग आपल्याला आपल्या ख्रिस्ती श्रद्धेच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी आणि प्रबोधनासाठी कसा करता येईल. केवळ प्रचार आपला मुद्दा नाही, केवळ प्रसार व्हावा असाही आपला मुद्दा नाही, प्रबोधन व्हावं. सगळेजण एका मार्गाने, एका ध्येयाने प्रेरित होऊन जगाच्या शांतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी आणि सगळ्यांच्या भल्यासाठी, सगळ्यांच्या उद्धारासाठी हा प्रवास आपल्याला कसा करता येईल, आपलं एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला त्यात कसं योगदान देता येईल, एक श्रद्धावंत म्हणून, ह्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न सुरू आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण हे ज्युबिली वर्ष साजरं करीत आहोत. मला सांगा, आता एवढं झाल्यानंतर ज्युबिली वर्ष म्हणजे काय?
तर सुवार्तेत पण मी हेच लिहिलंय की आपल्याला सगळं माहीत आहे, सगळं माहीत आहे. आता तुम्हाला माहित आहे, सगळे शिकले सवरले तुम्ही आहेत, अनुभवी लोक आहेत, हे माहीत आहे आपल्याला, आपल्या डोक्यात माहीत आहे. पण नेमकेपणाने सांगता येत नाही की जुबिली वर्ष म्हणजे काय. तर जुबिली वर्ष हे श्रद्धेचं वर्ष आहे, हे कृपेचं वर्ष आहे, हे नूतनीकरणाचं वर्ष आहे. आता हे कसं करणार त्याविषयी मी येणार आहे. तर जुबिली वर्षाचं मूळ जे आहे, हापूस आपण याच्याकडे आपण नंतर येऊ, याविषयी पण मी आता सगळ्या आपण प्रार्थना झालेली आहे त्याच्यामुळे. तर हे जुबिली वर्ष आहे, हे विशेष वर्ष आहे की जे ख्रिस्त सभेमध्ये दर 25 वर्षांनी साजरे केले जाते. तर हे ख्रिस्त सभेमध्ये दर 25 वर्षांनी साजरं होणारं एक खास वर्ष आहे, ज्याला आपण आपल्या बंधूने सांगितलं उत्सव वर्ष. हे आपण उत्सव साजरा करतो. कशाचा उत्सव? उत्सवाची आपली कल्पना काय आहे? आपल्या संसारात किंवा समाजात, घरात, कुटुंबात उत्सव म्हणजे विद्युत रोषणाई, खाद्यपदार्थ, कार्यक्रमांची रेलचेल, छान शौकीचे कपडे, सणावाराला आपण करतो नाही का? हा आपला उत्सव आहे. आपला ज्याला आपण सेक्युलर जगातील, जगातील किंवा आपल्या जीवनातील उत्सव हा आहे. श्रद्धा जीवनातील उत्सव मात्र वेगळा आहे. हा श्रद्धा जीवनातील उत्सव आहे आणि हा श्रद्धेचा उत्सव आहे, हा कृपेचा उत्सव आहे, हा क्षमेचा उत्सव आहे, हा आशेचा उत्सव आहे. आणि ह्या गोष्टी आपण या वर्षात साजरा करणार आहोत. आता याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत आहे, ऐकून माहीत आहे, प्रबोधनातून वाचून माहीत आहे. याची पार्श्वभूमी आपल्याला जुन्या करारात सापडते. जुन्या करारात पूर्वी यहुदी लोकांमध्ये प्रथा होती आणि ह्यामध्ये ही प्रथा होती लेविटिकस हे जे पुस्तक आहे लेवीय, ते लेवीच्या पुस्तकातील 25व्या अध्यायातील 10व्या चरणात एक शब्द आहे योबेल. हा योबेल हा हिब्रू शब्द आहे आणि या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे कर्णा किंवा शिंग, मेंढ्याचं शिंग. योबेल तो कर्णा किंवा आपला बाजा आपण म्हणतो, तो वाजवला जात असेल. तो कधी वाजवला जात असेल? 49व्या वर्षाच्या शेवटी, म्हणजे येणारं वर्ष हे 50वं वर्ष असणार आहे, ते जुबिली वर्ष असणार आहे. आणि हे सगळ्या लोकांना, प्रजेला जाहीर करण्यासाठी हा कर्णा वाजवला जाईल. योबेल हे जो हिब्रू शब्द आहे त्याचा आपण भाषांतर केलेला आहे की ट्रम्पेट, आपण ज्या प्रकारे बाजा म्हणतो त्या प्रकारे. तर हे वाजवलं जाईल लोकांना जाहीर करण्यासाठी. येणारं वर्ष हे जुबिली वर्ष आहे. आणि लोकांना सांगून काय करायचं होतं? तर त्या वर्षी 3 गोष्टी करणं त्या समाजाला आवश्यक होतं प्रथेप्रमाणे. आणि त्या 3 गोष्टी म्हणजे धरून नेलेल्यांची सुटका, सरसकट कर्जमाफी. धरून नेलेल्यांची सुटका, सरसकट कर्जमाफी आणि त्यानंतर जी काही जागा जमीन आपल्याकडे आहे ती त्याची परत पाठवणी असा शब्द आहे. रिपॅट्रिएशन ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे काही तुमच्याकडे आहे ते परत. आता याची पार्श्वभूमी फार आपण खोलात जात नाही, परंतु सांगतोय तेव्हा गुलामगिरीची पद्धत होती. गुलामगिरी असल्यानंतर जेव्हा सावकाराकडे किंवा धनवानांकडे, धनदांडक्यांकडे असायचे तर त्यांच्याकडे वर्षानुवर्षे वेठबिगर राहायची. आणि दरम्यानच्या काळात जर त्यांनी काही कर्ज घेतलं, काही उसणवार घेतली तर त्यांना ते परत करता येत नव्हतं. गरीब आहेत, त्यांची शेत जमीन नाही आणि ते असे सावकारकडे वर्षानुवर्षे राहायचे. त्यानंतर त्या दरम्यान काही गोष्टी त्यांना गहाण टाकाव्या लागायच्या. स्वतःच्या मालकीची काहीतरी शेळ्या मेंढरं जी असायची, दूध दुभती जनावरं, ती सावकाराकडे. परिस्थिती विकोपाला गेली की अगदी बायका पोरंही गहाण टाकावी लागायची त्यांच्या सावकाराकडे किंवा धनदांडगे जे आहेत त्यांच्याकडे, उमरावांकडे. आता हे दुष्टचक्र चालूच राहतात. त्यांची जर मुलं, बायका मुलं ती गहाण टाकली, त्यांना मुलं झाली ती पण सावकारांची वेठबिगार, त्यांचेच गुलाम. हे चक्र, दुष्टचक्र, याच्यातून बाहेर पडण्याची सामान्य माणसाला सोय नव्हती. आणि म्हणून ह्या हेतून हे 50वं वर्ष जाहीर केलं जायचं की
फार खोलात गेलेलो नाही, तुम्हाला सांगितलं नाही का 50 वर्ष वगैरे, कारण त्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या दृष्टीने हे वर्ष कसं साजरं करता येईल हे पाहणार आहोत, म्हणून फक्त अगदी संक्षेपानं जातो. तर त्यावेळेला हे साजरं करताना धरून नेलेल्याची सुटका जे तुमच्याकडे आहे ती सुटका करायची. तेव्हा कंडिशन नाही, तेव्हा अटी नाही, विना अट विना शर्त नाही. पण यांनी अजून 5,000 घेतले, अजून द्यायचे आहेत, 4,000च फिटलेले आहेत, 1,000 आहेत, नाही. त्या 50व्या वर्षी सगळं माफ, पूर्ण मुक्तता. कोणाची जमीन घेतली असेल, आपल्याकडे असेल, ती परत पाठवू. रिपॅट्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. काही तुमच्याकडे वस्तू कोणाच्या असतील, दागिने असतील, जागा असतील, दूध दुभती जनावर असतील, सरसकट परत, सरसकट माफी हा शब्द वापरला आहे. कम्प्लीट फॉरगिवनेस, टोटल फॉरगिवनेस, कुठलीही विना अट विना शर्त. आता ह्या 3 गोष्टी आपल्या बाबतीत केलेल्या आहेत. हे जुन्या करारात झालं. आता जुन्या करारात जे झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं लेवीच्या पुस्तकातील 25व्या अध्यायातील 10वा चरण, आणि त्यानंतर 19व्यापासून पुढे संपूर्ण अध्याय घरी गेल्यानंतर वाचा, तुम्हाला कळेल की ती किती अगदी तपशीलवार तिथं लिहिलेलं आहे की हे वर्ष प्रत्येक यहुदी किंवा प्रत्येक श्रद्धावंताने कसं साजरं केलं पाहिजे याविषयी सविस्तर तपशिलात तिथं लिहिलेलं आहे. आता हे फक्त त्यानेच नाही लिहिलं, यशा संदेष्टाने काने कपाळी ओढून त्याच्या लोकांना पुन्हा पुन्हा आठवण करून दिली की हे येणारं वर्ष उत्सव वर्ष आहे, ज्युबिली वर्ष आहे, योबेल इयर आहे. कर्णा वाजवला जाईल, कर्णा तुमच्या कानात हृदयात तो वाजला पाहिजे, तुम्हाला हे साजरं केलं पाहिजे, लोकांना माफी केली पाहिजे, त्यांची जी काही मिळकत आहे, जमीन आहे, जुमला आहे, त्यांना परत केलं पाहिजे, त्यांच्या हक्काचं जे आहे ते सगळं परत केलं पाहिजे. आणि जे तुमच्याकडे तुम्ही वेठबिगार ठेवले, आता फक्त माणसंच नाही, माणसाचा जमाना गेला वेठबिगार, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याकडे नंतर येऊ, तर हे तुम्हाला सोडलं पाहिजे, त्याच्यापासून तुम्हाला मुक्त झालं पाहिजे, त्यांना मुक्त केलं पाहिजे. हे यशा संदेष्टाने 61व्या त्याच्या अध्यायात लिहून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा नवीन करारात प्रभू येशू ख्रिस्ताने लूकच्या शुभवर्तमानात 4थ्या अध्यायात 16, 17, 18 मध्ये लिहून ठेवलेलं आहे. परवा दिवशीच आपण ते वाचन वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये धरून नेलेल्यांची सुटका, रोग्यांना रोगमुक्ती, पापांची क्षमा करण्यासाठी मी आलेलो आहे. सिनेगॉग म्हणजे धर्मस्थळामध्ये गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तो यशाचा ग्रंथपट उघडला, 61वा अध्याय, त्याच्याविषयी जे लूक शुभवर्तमानकाराने लिहून ठेवलेलं आहे ते 4थ्या अध्यायात लूकच्या शुभवर्तमानकारात आलेलं आहे. तर ह्या गोष्टी करण्यासाठी हे वर्ष आपल्याला दिलेलं आहे. आपण या दृष्टीने खूप प्रयत्न करत आहोत स्वतःच्या जीवनात, त्याकडे आता आपण येऊया. हे जे वर्ष आहे ते पूर्वी मी पुन्हा तुम्हाला सांगितलं की 1300 मध्ये तेव्हा ते पोप बॉनिफस 8वे यांनी हे वर्ष ख्रिस्त सभेमध्ये यहुदी परंपरा होती, परंतु ही चांगली परंपरा ख्रिस्त सभेमध्ये व्हावी, कारण तर लोक सगळं तारण विसरलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं हे लोक 1370 पर्यंत आज पण विसरलेले आहेत, पण तेव्हा विसरल्याची पोपना जाणीव झाली आणि त्यांनी ही चांगली प्रथा ख्रिस्ती धर्मामध्ये त्याचा अंतर्भाव केला 1300 मध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे दर 100 वर्षांनी साजरी व्हावी. म्हणजे 100 वर्षात जो काही उलाढाली झालेली आहे, खालीवर झालेलं आहे, ते परत एकदा रेकन्साईल किंवा आपण टॅली करतो. आपलं अकाउंटवाले जे आहेत त्यांनी बघितलेलं आहे की आपण वर्षाच्या शेवटी बसतो एकदा एप्रिलमध्ये आणि वर्षभरात जे काही आपलं हिशेब किताब ठेवलेले आहेत ते बरोबर आहेत का, जुळतात का वगैरे आपण सगळं बघतो, परत सगळं टॅली करतो, नवीन वर्षाला सुरुवात करतो. तर ही प्रथा त्यांनी 1300 मध्ये सुरू केली. परंतु त्यानंतर 1343 मध्ये ते काहीच वर्षानंतर तेव्हा पोप क्लेमेंट होते, क्लेमेंट 6वे. तर ह्यांनी ही प्रथा 50 वर्षावर आणली. हे चांगलं कार्याला 100 वर्ष कशाला वाट पाहिजे, आणि लोक 100 वर्षात खूप बदलतात, तर 50 वर्षांनी आठवण करून द्यावी. हे पुन्हा मूळ जे होतं 50 वर्ष साजरी करायचं योबेल वर्ष, तिथं ते आले. परंतु त्यानंतरच्या पोपनी पोप पॉल दुसऱ्यांनी 1370 मध्ये पुन्हा आणखी हे अंतर कमी करत, हे वर्ष कमी करत 25व्या वर्षापर्यंत आलं. दर 25 वर्षांनी तेव्हापासून सुरू करायची प्रथा आहे, ते आजपर्यंत सुरू आहे.
दरम्यान याला आपण सर्वसाधारण जुबिली वर्ष म्हणतो. सर्वसाधारण अशामध्ये कालगणनेनुसार दर 25 वर्षांनी ते येणं, त्याच्यात काही वेगळं होणार नाही. दर 25 वर्षांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 25-25 वर्षाचे टप्पे आहेत. या 25-25 वर्षात जसं 2025 आता नंतर 2050 साली असेल, तर हे 25-25 वर्षांनी सर्वसाधारण जुबिली. पण ह्या व्यतिरिक्त काही जुबिली ख्रिस्त सभेमध्ये पोप जाहीर करतात विशिष्ट हेतूसाठी, आणि ती विशेष जुबिली म्हणून साजरी होते. जसं 2015 सध्याचे जे पोप आहेत तर पोप फ्रान्सिस यांनी करुणेचे वर्ष साजरे केलेलं आठवते. इयर ऑफ मर्सी, करुणा वर्ष आपण साजरे केलेले 2015. परंतु अशी काही वर्षे आहेत विशेष महाजुबिली, आणि ती होते शतकातून. आपण 2000 साली ती साजरी केली सहस्त्रकाची जुबिली 2000. आपण भाग्यवान आहेत. आपले बिशप सध्या कायम ते सांगत आहेत की आपण भाग्यवान आहोत की ही पिढी जी आहे या पिढीने या तिन्ही ख्रिस्त सभेमध्ये साजऱ्या होणाऱ्या या तिन्ही जुबिली वर्षाचा व्यक्तिशः अनुभव घेतलेला आहे. आपण महाजुबिलीमध्ये सामील झालो 2000 साली. आपण 2015 साली विशेष जुबिलीमध्ये आपण सामील झालो किंवा आपण ती साजरी केली, आणि 2025 सर्वसाधारण जुबिली वर्षही आपण साजरं करण्याचा घाट घातलेला आहे, त्याची आपण साक्षी आहोत. आपण नक्की काय करणार आहोत? आपण जे मी सगळा आढावा घेतला, तर आपण परमेश्वराचं स्मरण करणार आहोत. 3 गोष्टी करणार आहोत. टू रिमेंबर गॉड, टू रिमेंबर जीजस, टू रिमेंबर अस, किंवा टू ख्रिस्त. तर आपण परमेश्वराचं स्मरण करणार आहोत. आपण आपल्या मुक्तीचं स्मरण म्हणजे मुक्ती कार्याचं. त्यानंतर आपण आपला नातेसंबंध परमेश्वराबरोबर आणि परमेश्वराच्या निर्मितीबरोबर कसे आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत, आणि हे सगळं पुनर्प्रस्थापित करणार आहोत. जसं मी सांगितलं, आपल्या अकाउंटिंग इयरच्या शेवटी मार्च नंतर आपण बसतो, पुन्हा टॅली करतो. हे आपण म्हणजे टू रिमेंबर, टू रिव्ह्यू अँड टू रिस्टोर, ह्या 3 गोष्टी आपण करणार आहोत. टू रिमेंबर, रिव्ह्यू अँड रिस्टोर म्हणजे आपण स्मरण करणार आहोत की ह्या 25 वर्षात परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे. अगोदर तारणाचे इतिहास, मुक्ती कार्याच्या इतिहास, त्याने आपल्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला सांगितलं की त्याने आपल्याला पापांची क्षमा केली, सरसकट माफी, रिस्टोर अ रिलेशनशिप विथ गॉड, आपला परमेश्वराशी तुटलेला संबंध पुन्हा त्याने जोडून दिला, आणि सगळ्या चराचर सृष्टीशी, मानवतेशी, परमेश्वराची समेट साधला. या 3 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या आहेत. आता त्या आपल्या जीवनात, श्रद्धा जीवनात आपल्याला करायचं आहे. आपण आठवताना की परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं आहे या तारणाच्या इतिहासात त्याविषयी, त्यानंतर रिव्ह्यू परमेश्वराच्या निर्मिती संबंध, आपले नातेसंबंध, आपले परस्परांशी, स्वतःशी, कुटुंबियाशी, समाजाशी, इतरांशी, त्याच्या निर्मितीशी, चराचर सृष्टीशी कसे आहेत ह्याचा आढावा घ्यायचा. सगळं काही ठीकठाक चाललं आहे का? आणखी काही करण्यासाठी वाव आहे का? आणखी काही करता येईल का? आणखी काही यापेक्षा जर आपण चांगलंच करत असू तर यापेक्षा चांगलं काही करता येईल का? हे सगळं त्याचा आढावा घेण्याचा, आणि जिथं काही बिघडलेलं आहे, जिथं काही तुटलेलं आहे ते सांधायची ही वेळ आहे. जिथं काही बिघडलेलं आहे ते दुरुस्त करण्याची वेळ आहे. जिथं दरार आलेली आहे ती मिटवायची वेळ आहे, आणि पुन्हा आपले नातेसंबंध, पुन्हा आपलं श्रद्धा जीवन पुनरुज्जीवित करायचं आहे. आपलं ताजं तवानं करायचं आहे, त्याचं नूतनीकरण करायचं आहे. सांगितलं मी अगोदरच की नूतनीकरणासाठी हा काळ आहे. श्रद्धा जीवनाच्या नूतनीकरणासाठी, पापांच्या क्षमेसाठी, परमेश्वराच्या कृपा मिळवण्याचा हा काळ आहे. तर या 3 गोष्टी यावेळेला आपल्याला, तर आपण नक्की आता ह्या वयात, ह्या काळात आणि ह्या पॅरिसमध्ये आपण काय करणार आहोत? आता आपण फक्त आपल्याकडे येतो. आपण वैश्विक ख्रिस्त सभेकडे नाही जात, भारताकडे नाही जात, डायसेसकडे नाही. आता माझ्यासाठी मी हे वर्ष कसं साजरं करू शकतो किंवा करणार आहे, तर त्याच्यात मी लिहिलेलं आहे टू सेलिब्रेट जीसस
आपण ख्रिस्त साजरा करणार आहोत, म्हणजे आपलं तारण साजरं करणार आहोत, आपला मुक्तीदाता साजरा करणार आहोत, आपलं मुक्ती रहस्य साजरं करणार आहोत. त्यानंतर आपण साजरं करणार आहोत ख्रिस्त सभा. ख्रिस्त साजरा करणार आहोत, ख्रिस्त सभा साजरी करणार आहोत, स्वतःला साजरं करणार आहोत. तर पहिलं ख्रिस्त साजरा करत असताना आपण कसा साजरा करणार? आपल्याला ख्रिस्त सभेची साक्रामेंत आहेत. ख्रिस्त आपल्याकडे विविध साक्रामेंतातून येतो, उपासनेतून येतो. सॅक्रोसॅक्टम काउन्सिल आपण हा दस्तऐवजाचं ह्या वर्षी गेल्या वर्षी पारायण का केलं, अभ्यास का केलं, याचं कारण इथं दडलेलं आहे की ख्रिस्ती श्रद्धावंतांची ख्रिस्ताकडे, ख्रिस्ताच्या साक्रामेंताकडे आणि ख्रिस्त सभेच्या उपासनेमध्ये अधिक भाव व्हावा, अधिक जीव लावावा, अधिक त्याने श्रद्धेने त्याच्यात सहभागी व्हावं आणि त्यासाठी साजरं करण्यासाठी ही आपल्याला हाक आहे. दुसरं आहे, आपल्याला ख्रिस्त सभा साजरी करायची आहे. आपण आज जे आहोत श्रद्धावंत म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून या ख्रिस्त सभेचे जे आपण भागीदार आहोत आणि भाग आहोत. आपली जडणघडण श्रद्धेची आणि एक व्यक्ती म्हणून यासाठी ख्रिस्त सभेचे योगदान आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. आजवर ख्रिस्त सभेने जो काही त्याग केलेला आहे, जी काही प्रबोधनं वचनं केलेली आहेत, आपल्यावर जे काही संस्कार केलेले आहेत, जी मदत केलेली आहे, जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, जी आपल्याला सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. मी नावं घेत नाही, परंतु शाळेपासून विचार करा. शाळा आहे, बँक आहे आणि आपल्याला आरोग्य सेवा आहे आणि आपल्या सामाजिक कार्याचं हे सगळं नेतृत्व, हे मार्गदर्शन ख्रिस्त सभेने आपल्याला दिलेलं आहे. जसं तुम्हाला दिलेलं आहे तसं मला दिलेलं आहे. माझ्यानंतर दुसऱ्या पिढींना देणं हे ख्रिस्त सभा म्हणून, त्याचे प्रत्येक सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. याची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी, म्हणजे आपण ख्रिस्त साजरा करतोय जो आपण देवळात साजरा करतोय, जो आपण घरात प्रार्थना, प्रबोधनं, उपासना, उपोपासना अशा विविध मार्गाने व्यक्तिगत प्रार्थनेद्वारे, चिंतनाद्वारे, अभ्यासाद्वारे आपण साजरं करतो. ख्रिस्त, तारण, देव, देवभूम हा पहिलं दस्तावेज, दिव्य देव शब्द. ती चार जे डॉक्युमेंट किंवा दस्तावेज आपण अभ्यासले ते केवळ काहीतरी चार निवडले हा जसे आले तसे नाही, एका विशिष्ट हेतूने आपण देव साजरा करतो, ख्रिस्त साजरा करतो, तारण साजरा करतो. त्याच्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी आहे. त्यानंतर आपण ख्रिस्त साजरा करतोय, चर्च साजरा करतोय, ख्रिस्त सभा साजरी करतोय, त्यासाठी दुसरं. आणि त्यानंतर आपण स्वतः साजरं करायचं आहे. आपण स्वतः काय साजरं करणार आहोत? आपण स्वतः आपलं योगदान, आपलं जीवन, आपली कला कौशल्य हे सगळं आपण ख्रिस्त सभेमध्ये साजरे करणार आहोत. आपल्यातील प्रत्येक जण एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे. आजच्या शुभवर्तमानात तुम्ही आता दिसाला होता, शुभवर्तमानात तुमच्या शुभवर्तमानातील उतार आपण ऐकलेला आहे. आणि जिथं बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रभू येशू ख्रिस्तातली तुलना आहे. आपल्याला माहित आहे की बाप्तिस्मा करणारा योहानाविषयी सांगताना आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येकाच्या जन्माचं एक प्रयोजन आहे, हेतू आहे. कदाचित अनेक वेळा ते स्वतःला उलगडत नाही, अनेक वेळा दुसऱ्यांना उलगडत नाही की ही व्यक्ती कशाला जन्माला आली. आपल्यालाच कधी कळत नाही की प्रत्येक जण सारखा नाही, हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. पण सारखा नसतानाही आपल्याला दुसऱ्यात लुडबुड करायची आहे, आपल्याला दुसऱ्यांच्या कार्याचं श्रेय घ्यायचं आहे. आपली मर्यादा ओळखून ज्या कार्यासाठी माझी नेमणूक झालेली आहे त्या मर्यादेत राहून चांगलं काय करता येईल ह्या हेतूशिवाय, जसं आज योहान बाप्तिस्मा सांगतोय की नाही मी पाण्याने बाप्तिस्मा करतोय, मी मसीहा नाही, मी तारणार नाही, मी त्याचा फक्त पूर्वयाजक आहे, मी फक्त पूर्व तयारी करणारा त्याचा सेवक आहे, त्याचं श्रेय त्याचं त्या, मी तो नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची महानता पण बघा, त्याने तो मुद्दा आपण अधोरेखित करत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने पण त्याचं श्रेय त्याला योहानाला दिलेलं आहे की स्त्रीच्या उदरातून जन्मलेला सगळ्यात सर्वोत्कृष्ट ही व्यक्ती आहे. जगामध्ये स्त्रीच्या उदरातून उद्भवलेला सगळ्यात श्रेष्ठ
अशी ती व्यक्तित्व आहे. म्हणजे ज्याचं त्याचं श्रेय ज्याला द्या, ज्या कामासाठी निघलेलं आहे ते कार्य त्याला करू द्या. महत्वाकांक्षा बाळगताना माझी मर्यादा ओळखली तर आपण नम्रता धारण केली तर हे सगळं करण्यासाठी आपण स्वतःला साजरं करणार आहोत. आणि हे खूप काही दैवीपाचारण, आपली सेवा आपल्याला कशी देता येईल याविषयी आपण स्वतः या साजरेकरणामध्ये जे आपले उत्सवाचे कार्यक्रम आहे ज्याला आपण सोशल म्हणतो, कुठेतरी गाणं आहे, विरंगुळा आहे, हे सगळं यामध्ये आहे. म्हणजे यामध्ये सगळ्यांना संधी आहे. आपण ख्रिस्त कसा साजरा करणार आहोत याविषयी इकडे काही दिलेलं आहे. रोजी हे सगळं आपण करतो, चिंतन, प्रार्थना वगैरे, चर्चच्या माध्यमातून आपल्याला झालेल्या उपकारांची आपण ही ज्येष्ठांची जुबिली कशी आहे, स्वतः विरंगुळा, वाचन, फेरफटका, राहून गेलेल्या गोष्टी. आपण आता अशा वयात आहोत म्हणजे आपण काय उद्या काय मरणार नाहीत. आपल्याकडे आहेत 20 वर्ष आहेत, 25 वर्ष आहेत, जसे काही आपण धडधाकट स्वतःला ठेवलेलं आहे त्याकडे आपल्याकडे 20-25 वर्ष निदान आहेत की पुढची जुबिली आपण निश्चित साजरी करणार. काय वाटतंय? हसतात सगळे. म्हणजे ही आशा आहे आपल्या मनात, बरोबर आहे ना, की पुढची जुबिली आम्ही साजरी करणार. परंतु यासाठी या स्वतःसाठी आपल्याला स्वतःला साजरं करायला शिकायचं आहे. आता या काळात या वयात स्वतःला आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. विरंगुळा, वाचन, फेरफटका, राहून गेलेल्या गोष्टी, न पाहिलेली शहरं, ठिकाणी, तुटलेला मित्र परिवार, जुन्या गोष्टींना उजाळा, हे करता येईल आपल्याला. आपण संसारात खूप खस्ता काढलेले आहेत. आपण मुलाबाळांना, नातवा सुनांना स्थिरस्थावर करण्यासाठी खूप काबाड कष्ट केलेली आहेत. आपण नोकऱ्या केलेल्या आहेत. ट्रेनला लटकून गेलेली माणसं इथंच बसलेली आहेत. ट्रेनमधून येताना भाजी निवडलेली माणसं इथंच बसलेली आहेत. घरी येताना नातवाला काय हवं हे इथल्याच बायांनी बघितलेलं आहे. हे करताना आज त्यांना आठवत नसेल, पण आपली आशा आहे की आपल्याला त्यांना हे सगळं द्यायचं आहे. की मुलाबाळांवर प्रेम कसं करायचं. आपण आकाशातून पडलेले नाहीत. तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन इथं जन्मलेले कोणीच नाहीत. इथं अशी माणसं आहेत की ज्यांनी सकाळी रहाड जोडून, शिंपण करून, शेतीवाडीत करून, त्याच्यानंतर कामाला जाऊन आल्यानंतर त्यांनी तीच भाजी निवडून परत उद्या जायचं, जाताना विकणारी माणसं आहेत. आणि मग शाळेत गेला. आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. माझ्या वडिलांनी हे केलेलं आहे. शिक्षक होते. जुड्या बांधून आम्ही वडील शाळेत जाताना घेऊन जायचे, विकायचे. येताना सगळे काय ते शेंगा घेऊन यायचे, त्याचे गोळे काढून आल्यानंतर ती भाजी व्हायची. आणि आम्ही तोपर्यंत शाळेत जायच्या अगोदर वाडी शिंपण वगैरे करायचो. अशी सगळी माणसं इथं आहेत. म्हणजे आपण काबाड कसे आता स्वतःसाठी वेळ राखा. जबाबदारी टाळा असं तुम्हाला कोणीच सांगत नाही. तुम्हालाही ते आवडणार नाही. पण तुमची मुलं आहेत, नातवंड आहेत, सुना आहेत, त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही करणार. परंतु एक वेळ, एक कोपरा स्वतःसाठी राखा. कारण जेव्हा UK मधल्या एका नर्सने आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या खंत असं 7 लिहिलेले आहे. तिने रिटायर व्हायच्या अगोदर, तिचं नाव मेरी, मला सरनेम आत्ता आठवत नाही, तर तिने ते राहून गेलेल्या 7 खंत, तर जी मरणासन्न माणसं आहेत तिला त्यांनी विचारलं की काही काळाचा चौघी आज मरणार उद्या मरणार, असं ती नर्स होती. आणि तिकडे साधारण 80-90 नंतरच तिपर्यंतच पोहोचतात. तर कोणीही सांगितलं नाही की मला अँबॅसेडर घ्यायची होती पण जमलं नाही, मला 3 मजली बंगला हवा होता पण जमलं नाही, अशी खंत त्यापैकी. आणि तिने एक व्यक्तीची नाही घेतली ना, खूप लोकांची घेतली. आणि सगळ्यांचं सार म्हणून तिने त्या 7 त्या खंत आयुष्यातली राहिल्या आहेत. पण त्याच्यात प्रामुख्याने कोणती होती? प्रामुख्याने हे होते की मला माझ्यासाठी वेळ काढायचा होता पण ते राहून गेलं. माझे मित्र मैत्रिणी, आमचं थोडंसं मध्ये बिनसलेलं, ते जर जमलं असतं, मी थोडी एक पाऊल उचललं असतं आणि त्यांना सॉरी बोलले असते, आमची जोडी होती, आमची घनिष्ठ मैत्री होती. पण काहीतरी एक झालं, ते राहून गेलं आणि आज ती खंत राहते. अशा 7 आहेत, त्यांनी लिहिल्यात. कधी वेळ मिळाला तर वाचा. तर आपल्या मनात अशी खंत राहू नये. आपण करायचं ते सगळं केलंय, आपल्या ऐपतीनुसार केलेलं आहे, आपल्याला जमेल तेवढं केलेलं आहे. सगळ्यांनीच काय सगळ्याच नाता सुनवांना सगळं देता आलेलं असं नाही आहे, पण आपल्या ऐपतीप्रमाणे चांगल्या हेतूने खूप काही केलेलं आहे.
आता वेळ स्वतःसाठी काढा. ही आपली ज्युबिली साजरी करण्याची पद्धत आहे. दुसरी मला सांगायच्या खूप गोष्टी आहेत. आता आपण आपल्याकडे येतोय म्हणून मी ते बंद केलेलं आहे. आपण कशी साजरी करणार? अनेक माणसं जीवनातला जेव्हा जीवन जगण्याचा अर्थ जेव्हा संपतो तेव्हा आयुष्य संपतं. मग शरीर जिवंत राहते, मन मेलेलं असते. तर प्रत्येकाने अर्थ शोधा. माझं आपल्या बरोबर सगळ्यांना आपल्याला माहित आहे आपल्या जोडीचे आपले सवकडी 50-60ला गेलेले आहेत. त्याच्यानंतर जर 10 वर्ष आपण जास्त जगलो असू, त्याच्यानंतर 20 वर्ष आपण जास्त जगलो असू, तर फक्त कुटुंबाला त्रास व्हावा म्हणून का? इकडे दिसायला लोक यावे म्हणून का? मला तुमच्या उपासनेची किंवा कर्मकांडाची गरज नाही याच्या संदेशा खाली आणतोय. तुमचं यज्ञ मला नको आहे. प्रेम सेवा हवी आहे. पुन्हा पुन्हा सांगतो की आपण कशात गुंतवून घेतो, वाईट आहे नाही सांगत, पण याच्यातून आपल्याला दुसरं काही करण्यासाठी जर प्रेरणा होत नसेल तर संत याकोबाचं पहिलं पत्र सांगते की आपली श्रद्धा वाण झाली. आपल्या श्रद्धेमुळे देवाला काही फरक पडत नाही आणि समाजालाही फरक पडत नाही. आपण फक्त आपल्याकडे वेळ आहे, टाइम टेबल मध्ये ठरलेलं आहे, उठल्यानंतर विसायला जायचं, विसल्यानंतर वॉक घ्यायचा, मग न्यूजपेपर. आपली जी वेगळी आपलं टाइम टेबल आहे त्याच्यातून हा एक काम. देवाला काय फरक पडणार आहे तुम्ही विसायला आले काय नाही आले काय? पण त्याच्यामुळे जर तुम्हाला आणखी काही करण्याची प्रेरणा होत असेल तर निश्चित देवाला फरक पडेल, देवाच्या लोकांना पडेल, त्यांच्या जीवनात काहीतरी उद्धार होईल. ज्युबिली साजरं करणे फक्त साजरी केली म्हणून मलाच फरक नाही पडला पाहिजे, तर ज्याच्यासाठी होते त्या प्रत्येकाला फरक पडणार का? प्रत्येकाला वाटेल का की हे खरंच ज्युबिली वर्ष आहे? यहुदी काळात 50 वर्षाचे सगळे कामात नष्ट करताना वाट पाहिजे, कारण 50व्या वर्षी सरसकट माफी. कितीही कर्ज घेतलं असो नाही ते पुढच्या वेळेला ते परत करावं लागेल नाही. 50व्या वर्ष आलं, संपलं, सगळं झिरो. टू सेट द सर्किट क्लॉक जे आहे ते आपण पुन्हा झिरो मध्ये करायची अशी ती पद्धत होती. त्यामुळे 50व्या वर्षाची आतुरतेने वाट पाहतील असं आपल्याकडे आपण असं वातावरण निर्माण करू शकतो का? अनेकदा वाटते आता वय झालं, आता हातपाय फारसे तेवढे चालत नाही, आम्ही काय करणार? ओके, तो थोडं बसतो. ते बंधू खूप काही करता येईल असं मी म्हणत नाही, पण निश्चित काही गोष्टी करता येतील. आणि त्याच्यासाठी आपल्याला कॉर्पोरेशनची परवानगी लागत नाही किंवा ज्याच्यासाठी आपल्याला कायदे पण पाहायचे नाहीत. आपल्याकडे एवढी माणसं आहेत, इथं खूप झाडं झुडपं मी बघतोय कुंड्यावर. जर आपण ठरवलं आठवड्यातून एकदा एवढं थोडंसं त्याला पाणी घाल, हे शक्य आहे. याच्यासाठी तुम्हाला बिशपांची परवानगी लागेल का? म्हणजे कामगार चर्चमध्ये असतातच, पण ह्या गोष्टी केल्यानंतर 2 फायदे होतात. मला झाड जगवल्याचं समाधान मिळते, चराचर सृष्टीचं मीही काही देणं लागतो, आणि ही मी माणसी एक मिसाला येतो. आणखी अर्धा तास गप्पा मारता मारता एक कुंडी येतली किंवा पाईप असला 2-4 कुंड्या, जास्त नाही. एखादं झाड बघू या चर्चमधलं या परिसरातलं हे झाड मी वाढवणार, याची निगा मी सगळ्याची काही घेणार नाही, पण हे झाड आहे याची काही निंदन करायचं, हे काही करायचं, हे मी असं चर्चा आहे म्हणून नाही सांगत, हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतोय. तर हे आपण करू शकतो. खूपशा वेळेला काय होते, माणसं आजारी असतात, फार मोठा आजार नाही, मोठा आजार असले ते घरचे पण जवळचे असतात, पण काहीतरी ऍडमिट केलेली असतात, सलाईन लावलेली असते, अशक्तपणा असतो. पण घरात तिथं त्यांना डबे पोचवायला काही नसतात, कारण जर डबे पोचवायला गेले तर सुनेला किंवा जे कामाला आहेत त्यांना 1 दिवस रजा घेतले. आपल्याकडे गाड्या येतात, सायकल येतात, तिथंच हॉस्पिटल आहे, बाबा तू डबा तयार करून ठेव, मी जातात 2 पावलं चालतो, डबा मी देऊन येतो. हे करण्यासाठी साध्या गोष्टी आहेत, हे आपल्याला करता येतील, ग्रुपने करता येतील. खूपशा ठिकाणी माणसं घरी आहेत, लहान मुलं किंवा वयस्कर माणसं ऍडमिट केलेली आहेत. सून किंवा मुलगी जी आहे तिला तिथं जायचं असते, सकाळी डबे करायचे असतात, परत मुलांचं शिक्षण असते. आपल्यापैकी सांगितलं तुमचं 10 पर्यंत काय करायचं ते करा, रात्री वस्तीला जायचं आहे, मी जाऊन तिकडे. काही लोकांकडे आज माणसं नाही आहे.
काही लोकांकडे माणसं नाही आहेत आणि आपल्याला वेळच वेळ आहे. घरी पण झोपणार आहोत, घोरणार आहोत, तिथं पण घोरणार आहोत. काही फरक नाही पडणार ना, कारण ते व्यक्ती आजारी आहे, त्यांना आपल्या गोरण्याचा त्रास नाही. कोणतरी बोलतं तेवढंच आनंद आहे त्यांना. पंखा तर वाजतोय त्याच्यावर आपलं गोरणं काही प्रॉब्लेम नाही. पण दवा पोहोचवलं तर त्यांच्या मनात कोणीतरी हक्काचं माणूस आहे की ज्यांना मी सांगू शकतो की बाबा जरा डबा तेवढा निघून दे, मी कामाला जाते, डबा तयार आहे, आणायचं आहे. परत ते कोण परत न्यायला येतील ते तुम्हाला सोडतील जर तुमच्याकडे वाहन नसेल किंवा तेवढी शक्य नसेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे आपल्याला करता येतात. आता आपल्याकडे शिकलेली माणसं आहेत. खूपशा वेळेला काही घरामध्ये आता मुलं माणसं नाही आहेत, सगळे परदेशी परगावी उडून गेलेली आहेत. एकटे दुकटे राहतात. एकटे दुकटे राहून आपण 4-5 माणसं एकत्र येऊन, नाहीतरी इकडे आपण नाश्ता करतो, वडापाव घेतो, 4-5 जणांनी वडापाव घेऊन यांच्या घरी जाऊ, तिकडे खाऊ, आपणच खाणार आहोत, आज तिकडे खाऊ. त्यांना जाऊन त्यांना भाग नका देऊ. तेव्हा त्या 7 माणसं आले तर त्यांचे चहा पाणी करायचं, हे करायचं, ते त्यांना त्रास. तसं नाही. तर आपण इथं बसणार, 4 माणसं जाऊन तिकडे खातात, तर आज आपण घेऊन या मुलांच्या घरी जाऊन बसून गप्पा मारू. खूपशा गोष्टी अशा साध्या साध्या, त्याच्यासाठी फार पदरमोड करायला नको आणि कोणाला भारी द्यायला नको. अशा खूपशा गोष्टी करतो. कधीतरी आपण, आपल्याला माहित आहे काही आपल्याकडे आता थोडीफार पेन्शन कोणाकडे आहे, कोणाकडे नाही, आपल्या नोकरीप्रमाणे काम. पण आपल्यातलेच असे काही सदस्य आहेत की ज्या गृहिणी होत्या किंवा जे घरीच होते, शेती वगैरे करत होते, त्यांना पेन्शन. अशा लोकांना चला आपल्या विरुंगळा 1 दिवसाच्या मनानं तुम्ही पण चला, फार खर्च होत नाही. बिशप मॉस्को आलेले आमच्याकडे जुळण्याला येतात मध्ये मध्ये. प्रश्न त्यांनी विचारला, 10% देतोस ना? आम्ही विचार करू लागलो, मी आणि फादर बॅप्टिस्ट. आम्ही देतो. मी पुण्याला असताना जास्त देतो, पण मी विचार केला की मला स्टायपंड आमचा धर्मगुरूचा पगार 4025 रुपये मिळतात. म्हणजे मला 400 रुपये फक्त महिन्याला द्यायचे, हे मोठी गोष्ट नाही आहे. 400 रुपये महिन्याला मला द्यायचे आहेत. आम्ही देत होते, जास्त देतो. प्रश्न कधी येतोय, त्याला 1 लाख म्हणतात, 10,000. त्याचं 10% 10,000 होतात ना, त्यामुळे ती मोठी अमाऊंट वाटते. म्हणजे जे गरीब आहेत त्यांना देताना त्रास नाही वाटत. त्यांना देताना, जे श्रीमंत आहेत त्यांना देताना त्रास वाटतो. कारण ज्याची मिळकत जास्त आहे, ज्याच्याकडे जास्त आहे, त्याच्याकडून जास्त घेतलं जाईल, हे पवित्र शास्त्र सांगते. पण आपली तेवढी दानत आहे का? तुम्हाला जर पेन्शन आता येत असेल 5,000, 6,000, 7,000, 10,000, जे काही तुमच्या याच्याप्रमाणे असेल, अनुभवाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, महिन्यातून तुम्ही 1,000 रुपये, त्यांना 5-7,000, 10,000 येतात, 1,000 रुपये देतात तुम्ही? 2,000 देतात? किती देतात? किती लोक देतात? का देत नाहीत? मी असं नाही पण चर्चमध्येच टाका, पण तुम्ही स्वतःचे कोणी ठरवले आहेत का? आमच्यात मी असंही म्हणत नाही उठसूट त्याला देत सुटा, तेही काही बरोबर नाही. काहीतरी सिस्टम असावी, काहीतरी पद्धत असावी म्हणून. पण असं आपल्याला निश्चित करता येईल. तर आपल्या प्रत्येक वेळा विन्सेंटी पॉलने, आपण विन्सेंटी पॉलला देणार, विन्सेंटी पॉलला देणार, ते काही द्यायचं ते द्या, जे द्यायचं ते देतील. पण माझ्या परीने मला जर 5,000 येत असतील तर मला महिन्याला 500 रुपये कोणाला तरी दान धर्मात गुंतवायचे. ते कसे द्यायचे ते ज्याने त्याने ठरवा. परंतु असं जर आपल्याला तर कोणाच्या तरी जीवनात फरक पडेल. मी आता कालच मी बिशपांबरोबर परवा दिवशी बसलेलो, आम्ही विचार करत होतो की ही ज्युबिली वर्ष प्रत्येकाला वाटली पाहिजे की ज्युबिली वर्ष आहे, वर्ष खरोखर मला काहीतरी देऊन गेलं, आपलं काही घेऊन गेलं असं वाटायला नको. आपण मिशन मध्ये जातो, सगळे जातात, 7-8 जण गाडी करून जातात. जाताना आपण नाश्ता करून जातो, डबे घेऊन जातो, इंदेल काय पाहिजे ते घेतो, तिकडे येऊन कोंबडा मारतो, खातो तिकडे. तिकडे मी सांगितलं की त्या तिकडचे फादर आहेत, त्यांना आपली सरबराई करण्यातच त्यांचा दिवस जाईल. आज सांडोरचे जातील, उद्या तुळण्यातले जातील, परवा मुळगावचे जातील, पापडीतले जातील, अख्खा जन्म याच्यातच घालवायचा का? अच्छा, तिकडचं ग्रुप आलाय, चला चला या बघा, या आहेत.
काहीतरी आपण वर्गणी काढायची द्यायची. मी सांगितलं असं करता येईल का? समजा तुमच्यातले 7-8 जण गेले तिकडे, दान धर्म काही जनरल करायचा तो करा, पण ही व्यक्ती आहे, यांच्या घरी हिला शिक्षण द्यायचं, मी जन्मभराचं काही कमिटमेंट देत नाही, या वर्षी तुझ्या शिक्षणाचं जे काय 7 लागतील 5 लागतील 6 ते माझ्यातर्फे मी देतो. एकच गोष्ट, तुमच्याकडे ह्या घरात आम्ही गेलो त्या झोपडीत, त्यात लाईट वगैरे आहे, पण मिक्सर काय बरोबर चालत नाही, 2000चा मिक्सर मी देणार. त्यांना उपयोगी पडणारी डायरेक्ट वस्तू, वापरलेली टाकून दिलेली ही नको. ट्रिप श्योर म्हणून, आता मी शेवटचा मुद्दा संपून थांबवतो. ट्रिप श्योर म्हणून एक बाहेर संकल्पना आहे, सोडण्यामध्ये आम्ही राबवली. ही संकल्पना अशी आहे की आज आपण ज्या वयात आहोत त्या वयात आपल्याकडे, मी माझंही म्हणतो हा, आपल्याकडे आपली कपाट उघडली तर त्याच्यात अशा वस्तू साठवून ठेवलेल्या असतात की ज्या आजपर्यंत आपण वापरलेल्या नाहीत आणि नंतर वापरायला आपण शिल्लक राहणार नाही, पण वस्तू असतात. माझ्या आईचं उदाहरण सांगतो. कधीतरी मद्रासला गेलेली आमची आजी, तिने आणलेली ती इडली बनवायची भांडी, तुम्हाला माहित आहे हा, ते आणलं आणि ते वर ठेवलंय तिकडे. तर दर मे महिन्यात, म्हणजे अगोदर मी कामाला होतो तेव्हा, आणि साफसफाई केली, आई मी टाक, राहू दे, तुझ्या छातीवर आहे का ते, राहू दे तिकडे झालं. त्याच्यानंतर कोण कोण येते, कुठे कोण येतात, ते आरसा आणलाय, ते आणलाय, सगळं तिकडे ठेवलंय. नाही ते मावशीने दिलंय, ते हिने दिलंय, ते तिने दिलंय, ते मी, सगळ्या वस्तू पडून आहेत तिकडे. त्याच्यानंतर आमच्याकडे ते आमच्या मुली होत्या पुतणी, त्यांच्यासाठी ते सायकल असतात ते आणल्या. त्या मोठ्या झाल्या, बाहेर गेल्या, टू व्हीलर होत्या त्या आणल्या, त्या परदेशी गेल्या, त्याच्यात टाकून ठेवले आहेत ना, सगळ्यांच्या घरी आहेत ना, सगळ्यांच्या घरी आहे. ही आमची बबडी होती ना, सायकल ती आता आहे. पण बघा, आपल्याकडे सायकल धूळ पडून आहेत. आपली मुलगी आपण वाढवली आहे, मुलगा आपण वाढवलाय, त्याचं आपल्याला अटॅचमेंट आहे आपल्याला तिकडे, त्या मुलांना त्याचं काही नाही पडलं. पण त्या सायकलमुळे एक दुसऱ्याचं पोर आज घेऊ शकते, कारण तुम्ही 5000 आणली, ती 5000ची तिकडे धूळ खात पडली आहे, पण बाजूची व्यक्ती जाऊन तिला 4000ची नवीन किंवा 8000ची आणावी लागते. आपली नासाडी आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच मी फक्त नाही सांगत, पण आपण नासाडी किती करतो. याच्यासाठी मी ते तुम्हाला हा प्रकल्प, आपल्याकडे सगळ्याकडे मिक्सर आहेत. मिक्सरचं एक भांडं जाते जे आपण चटणीला वापरतो, ते कायमचं जाते. ज्यूसचं कायमचं तिकडे चांगलं असते, का ज्यूस आपण बनवायची आपल्याला पद्धत नाही, हा बरोबर आहे की नाही, सगळ्याकडे सारखंच आहे पद्धत. ते चटणीचं गेलं की आपण दुसरं जातो, दुसरं आणतो. 2दा वापरलं की आपल्या घरातली करतात, जाऊ द्या, ते प्रत्येकाला ते बंद पडते, चला ते बाजूला ठेवा, नवीन आणतोय. बाजूचा आहे तो काय करतो, त्याचं सगळे भांडी जाऊन त्याची मोटर बंद पडली, तो जाऊन ती मोटर घेऊन येतो. तो सांगतो नुसती मोटर नाही मिळणार, तुम्हाला अख्खा घ्यावं लागेल. त्याच्याकडे 2 भांडी पडली राहील, ती तो वापरतच नाही, फक्त मोटर जेवढी बंद पडलेली तेवढीच वापरतो. त्याच्याकडचं ज्याचं मिक्सरचं भांडं पडलंय, तो सांगतो मिक्सरचं फक्त भांडं पाहिजे मला, तो जाऊन ते विकत आणतो. तुमच्याकडचं नवीन इकडे पडलाय, ही न चालणारी मोटर इकडे पडलाय, न वापरलेलं भांडं तिकडे पडलंय, प्रत्येक जण जाऊन दुकानात दुसरा झालं. एक गोष्ट, मोबाईल आपण सगळेच वापरतो. प्रत्येकाच्या घरी नोकियाचं चार्जर आज पडलेलं आहे, सॅमसंगचं चार्जर पडलेलं आहे, बीचं चार्जर पडलेलं आहे, सीचं पडलेलं आहे. हिचं चार्जर उद्याला की दुकानात 150 रुपये दे. इकडे नवीन पडलेली आहे, पण ही 150 रुपये देऊन आणते. तिला नाही, ते फोन चालत नाही, कारण ते चार्जर गेला आहे का, ते प्रत्येक वेळा फोन आणि तिचा मोबाईल बंद पडतोय. प्रत्येकाच्या घरी, माझ्या घरी प्रत्येकाच्या घरी 1-1, 2-2 मोबाईल जुने पडले. तो तेव्हा पहिला आणलेला तो आहे, पण बाजूची जाऊन ते 7000चा नवीन मोबाईल असते. अशी मी फक्त 2-4 गोष्टी सांगितल्या. आता विचार करा, तर त्याच्यासाठी एक संकल्पना मांडलेली मी. तुमच्याकडे शक्य असेल किंवा नंतर कधीतरी झालं तर बघा. त्याच्यासाठी अशी संकल्पना होती की एक फक्त खोली कुठेतरी पडी किंवा बाजूला शाळेचं कुठे पण एक ठेवून द्यायची, ज्याच्याकडे वस्तू आहेत चालणाऱ्या, नवीन असायची गरज नाही, व्यवस्थित सुस्थितीत आहेत, चालणाऱ्या आहेत,
त्यांनी आणून फक्त अशा फळ्याच्या सेलमध्ये तिकडे ठेवायच्या. कोणतरी आपलं यूथ किंवा विन्सेंट डी पॉल असं कोणतरी ते ठेवू शकतात. वापरलेल्या कपड्याचं नाही मी म्हणतो, मी वस्तू म्हणतो त्या आजच्या काळात लागू पडतात त्या तिकडे ठेवायच्या. तिकडे कोण कामगार बिमगार कोण नसणार. संध्याकाळी पण मला मोबाईल पाहिजे, तिकडे येऊन बघतो, हा हे चालेल मला, ओके आजची फेरी पण नाही पाहिजे ते मिळालं नाही, कधीतरी येईल परत एकदा फेरी पण मिळालं. कुठेतरी पडलंय ते एक ठिकाणी पडलं, कुणाची तरी सोय. या पॅरिस मधल्या ही सुरुवातीला हे कठीण, हळूहळू सवय लागते. हे परदेशात सगळ्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, सगळ्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचे पैसे घेत नाही, देणारा पैसे मागत नाही, घेणारा पैसे देत नाही आणि द्यायची पद्धत नाही. मी स्वतः तिकडच्या 2 गोष्टी आणलेल्या आहेत, मी आजही वापरतो. मी तिकडे गेलेलो आणि त्याच्यातलं एक प्रेशर मशीन आजही वापरतो. खूप गोष्टी असतात. एक मशीन होती, टेलरिंग स्विमिंग मशीन होती, ती मी घेऊन आलेलो आहे. कारण ते कशासाठी, आपली ती सिंगरची होती ती त्याला एम्ब्रॉयडरी करतात ती अशी सगळी वेगवेगळ्या प्रकारची अशी सगळी त्यांनी कशाला ठेवलेली. आमची मुलगी होती ती आता युनिव्हर्सिटीला गेली, त्या काही परत येत नाहीत गेल्यानंतर, पण ते घरी पडून ठेवत नाही, घर त्यांना शिफ्ट करायला लागते. आपल्याकडे जागा आहे, गॉर्डनमध्ये पडलेलं असते. तर ह्या गोष्टी जर आपण करू शकू, मग कोणाचे चष्मे असतात, कोणाचे कॅल्क्युलेटर असतात, कीबोर्ड जे काही असेल ते नवीन नवीन पद्धतीप्रमाणे, विशेषतः खेळणी लहान मुलांना आणावी लागतात आणि आपल्याकडे पडलेली राहतात. ही एक गोष्ट. मित्रांनो, एक जर्मनीची ही कथा आहे. एक व्यक्ती आपल्या परसदारी म्हणजे मागच्या दारी, अंगणात नाही मागच्या दारी, ज्याला थोडंसं आपण लागवड करतो, कोथिंबीर मिरची वगैरे असं करत होतं. तर एक 80-85चा गृहस्थ तिकडे सफरचंदाचं झाड लावत होता. जेव्हा सफरचंदाचं झाड लावत होता तेव्हा बाजूच्या व्यक्तीने, आपला तरुण होता, तर अंकलची जरा चेष्टा करावी, काय अंकल काय करतायत. तर नाही बाळा, सफरचंदाचं झाड लागतं. काय हा दिवस भरलेला, आता सफरचंदाचं झाड लावायची आठवण पडली का. नाही, तुम्हाला काय वाटतंय, आता 85 झाले, ते आणखी ते सफरचंद झाड लावणार कधी, ते वाढणार कधी आणि त्याची फळं येणार कधी, तोपर्यंत तुम्ही काय जगणार आहेत का. झालं, संपलं तुमचं, काय ते सफरचंद. बाळा तसं नाही. इकडे आजच मी सकाळी विचार करत होतो, मी आज 85 वर्षाचं झालेलो आहे. आणखी किती वर्ष राहणार मला माहीत नाही, पण मी विचार केला, माझ्या टेबलावर जी फळं होती, आजवर दुसऱ्यांनी दुसऱ्यांच्या शेतात पिकवलेली फळं मी खात आहे. आजवर खूप काम केलं, खूप कष्ट केले, पण आज विचार केला, मी एक झाड लावतो, माझ्यानंतर कधीतरी या झाडाचं फळ नंतरची पिढी खाईल. मी आजवर दुसऱ्यांच्या झाडांची फळं खात आहे, माझ्यामुळे जर दुसऱ्यांना कधी फळ खायला मिळालं, त्याच्यासाठी मी झाड लावत आहे. ज्युबिली वर्षी त्यासाठी आपल्याला खूप काही ख्रिस्ताने दिलेलं आहे, ख्रिस्त सभेने दिलेलं आहे, आपल्या स्थानिक चर्चने दिलेलं आहे, समाजाने दिलेलं आहे. आज आपण त्याचं देणं लागतो. कुणी असं समजू नये, जे गेल्यानंतर आता काय त्यांचं बघून घेतील. ग्रेटा थनबर्गने सांगितलं आहे, तुम्ही माझं भविष्य खराब केलेलं आहे, तुम्ही माझं भविष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, तुम्ही कॉन्क्रीटचं जंगल उभं केलेलं आहे आणि माझा निसर्ग तुम्ही हरवलेला आहे. उद्याच्या पिढीला आम्ही काय उत्तर देणार आहोत. उत्तर द्यायला आपण नसणार, पण आपलं उत्तर सभोवती असणार आहे. या जुबिली वर्षात जर एक व्यक्तीशी, त्याच्याशी तुमचा सलोखा नाही, झालं गेलं विसरून जा. तेव्हा काही कारणास्तव आपण भांडलो आहोत, तेव्हा काही कारणास्तव आपले गैरसमज झालेले आहेत, तेव्हा काही कारणास्तव आपल्या तोंडातून अपशब्द झालेला आहे. आज जाऊन त्या व्यक्तीला सांगा, जाऊ दे, सोडून, चुकलंच माझं, तर जाऊ दे, ताप होता. आयुष्याच्या संध्याकाळी शांत निवांत राहा, चांगलं राहा, खूप आनंद मिळेल, सुखाचं मरण आणि स्वर्गाची शाश्वती. कालच कोणतरी माझी आलेली कन्फेशनला, खूप डोक्यावर ओझं आहे. मी सांगितलं, बाई त्या गोष्टी कमी करा. जेव्हा तुम्ही हलक्या होतील तेव्हा आत्मा वर जाईल. जड असेल तर आत्मा इकडेच राहील. आत्मा जड करू नका. आता त्यांच्यावर सोडा.
नाही पण म्हणजे मनात ते राहते म्हणून सांगतो की हलकं व्हा. हलकं असला आत्मा पटकन देवाकडे जाईल, जड असला तर तुम्ही मेल्या तरी आत्मा इकडे झुकमळत राहील. त्यामुळे आता हलकं व्हा. जे नको आहे, कपाटात भरलेल्या वस्तू आहे, ज्यांना लागतील त्यांना मुला माणसांना नातवा सुनांना देऊन टाका. आपल्या जुन्या वस्तू कदाचित त्यांना नाही लागू पडणार, ते घेणार आई राहू देते असं सांगणार तुम्हाला. मी सांगितलं असं काहीतरी करा तुम्ही. गावात करा, चर्चमध्ये करा, शहरात करा. लायब्ररी खूप झाल्या आता, मुलं सगळे मोबाईलमध्ये वाचतात. आपल्या लायब्ररी ओस पडल्या, बरोबर आहे. आम्ही किती लिहितो, किती छापतो, फार कमी लोक वाचतात. या पिढीतले वाचतात, बाकी सगळे वाचत नाही. तसं नाही, ते अभ्यास करतात. आपली पद्धत बदलली आहे ते मोबाईल. पण अशा गोष्टी आपल्या लोकांसाठी जर पडले, कुर्ता शर्ट आहे, जे काय असेल ते, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करा आणि जुबिली वर्षाचा आनंद उठा. मला इथं बोलावलं, मला जे काही सांगायचं आहे थोडंफार मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला त्याच्यातून काय मिळालं असेल किंवा निदान तुमच्या आता कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कारण ते सगळंच काही मी सांगू शकलो नाही किंवा मी सांगितलेलं सगळंच तुम्हाला पटेल, पण तुम्हाला काहीतरी वेगळा असा विचार सुचेल, मी या प्रकारे जुबिली साजरी करू शकतो किंवा शकते. एक तरी उदाहरण असं द्या की मी या जुबिली वर्षात एका व्यक्तीला माफ केलेलं आहे. एक तरी उदाहरण स्वतःच्या जीवनात या जुबिली वर्षात असं निर्माण करा की ज्यांचं माझ्याकडे कर्ज होतं, मी सगळंच काही नाही माफ केलं, पण याच्यातलं एवढं तुला मी जुबिली वर्षानिमित्तानं सोडलं असं सांगा. 5,000 असतील त्याला सांगा मी तुला 1,000 सोडले पाहिजे. जे तुमची ऐपत आहे, जे तुमची इच्छा आहे, पण मनापासून ते करा. एका व्यक्तीला माफ करा, एकाचे कर्ज मुक्ती द्या आणि एकाला उपयोगी पडा. जुबिली वर्ष तुमच्यासाठी साजरं झालं. आपण समाज, ख्रिस्त समाज त्यांच्या पद्धतीने साजरी करीन. ही जुबिली वर्ष मी कशी साजरी करणार आहे आता विचार करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. मला वाटतं अधिक काही बोलण्याची गरज आहे आणि अधिक काही विचारण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. अतिशय सुलभ, सोप्या आणि आपल्या रोजच्या उदाहरणाद्वारे आपल्याला अतिशय सुंदररित्या असं समजावून सांगितलेलं आहे. यापेक्षा चांगल्या शब्दामध्ये अजून कोणी जुबिली वर्ष त्याचा अर्थ सांगेल असं मला वाटत नाही. तर आपली रोजची उदाहरणं आणि रोजचं जीवन आपण कसं समृद्ध करावं. आणि जे शेवटचं वाक्य मला फार आवडलं की आपला आत्मा आपण हलका करावा. नाहीतर आपण आत्मा जिवंत होता तेव्हा पण दुसऱ्यांना रगाजळ का, आणि आपला आत्मा नंतर सुद्धा इकडे आजूबाजूला फिरत राहील आणि हा पूर्ण गेलाच नाही अजून. हा तर म्हणजे तुम्ही, मी सांगितल्याप्रमाणे, फादर रॉबर्टने पण सांगितल्याप्रमाणे, खूप कुटुंबाची तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे, खूप कष्ट केलेले आहेत. आता म्हणजे जसं आपण ह्या भारतामध्ये राहतो, आपली भारतीय संस्कृती आहे, वानप्रस्थ अवस्था, जेवढं हलकं होता येईल, मोकळं होता येईल, जेवढे हिशोब मोकळे करता येतील आणि जेवढं अलिप्त होता येईल, त्याला आपण इंग्रजीमध्ये बोलतो डिटॅच, की बाबा माझ्या बाबाने माझ्याकडे सोपवलेलं होतं आणि माझ्या परीने मी शेतामध्ये जेवढं 30%, 60%, 90%, 100% काय उत्पन्न घ्यायचं ते घेतलेलं आहे. आता बाबा हे तुझ्या हातामध्ये. किंवा ते आपले लोक परदेशात असतील तर त्याची योग्य नियोजन करणं आणि ते व्यवस्थित राखून ठेवणं, किंवा जे फादर रॉबर्टने सांगितलं त्याप्रमाणे करण्यासाठी आपल्याला सुंदर ही वर्षाची देणगी मिळालेली आहे. मला असं वाटतं की आपण जी आपल्या सभेमध्ये चर्चा केली होती आणि जे आपण नियोजन केलं, थोडीशी भीती वाटली होती प्रेसीला बरोबर बोलत असताना की खूप लग्न आहेत, लोक आज सकाळी अनेक लग्नाघरी त्यांची मदत करण्यासाठी गेलेले आहेत, मग आपलं कसं होईल. पण तुम्ही निराश केलं नाही, आपला हेतू सफल झालेला आहे आणि त्यासाठी आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे जे येऊ शकले नाहीत ते नंतर पाहू शकतील, त्यांचं पण त्यांनी घेतलेलं आहे, तर ते पण पाहू शकतील, ऐकू शकतील. आणि खात्रीने आपल्या वर्षभराच्या ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या सभा आहेत त्या सभेमध्ये आपण इतर आपल्या गोष्टी कराव्यात, आपल्या ज्या विरंगुळ्याच्या गोष्टी आहेत त्या, पण हे जुबिली वर्ष हा विषय प्रामुख्याने आपण घेत राहावं आणि त्यातून सातत्याने थोडं आपण करत राहावं. आणि जे ज्येष्ठ नागरिक आज इथे येऊ शकलेले नाहीत काही कारणास्तव, तर त्यांच्यापर्यंत आपण हे जुबिली वर्ष पोहोचावं. जर ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्याला गावागावात सुद्धा याविषयी काही प्रबोधन किंवा काही करता आलं की
तर आपल्याला एक सामूहिक परिणाम वर्षाच्या जुबली वर्षाच्या सांगता वेळी आपल्याला दिसून येईल. आपल्याला खूप हायसं वाटेल, आपल्याला आनंद वाटेल, समाधान वाटेल. आणि त्यासाठी आज फादर रॉबर्टने आपल्यासाठी ही सकाळची वेळ आपल्याला दिली, आपल्याला मार्गदर्शन केलं. तर आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्याने आपण त्यांचे आभार. आणि आपल्या सर्वांच्या वतीने फुलाची पाकळी आपण त्यांना देत होती, त्यांनी त्याचा स्वीकार करा. फादर रॉबर्ट. आता आपण चहा पण आपली व्यवस्था आहे ते आपण करूया. प्रिय बंधू भगिनींनो, ज्युबिली क्रॉस विषयी तुम्ही ऐकलेलं आहे, सुवार्तेतही लिहिलेलं आहे. या अंकामध्ये परत पहिल्या पानावर त्याचा रंगीत फोटो छापला जाणार आहे. गेल्या वेळेला तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काही कारणास्तव छापला गेलेला आहे, तर यावेळेला असणार आहे. तर ज्युबिली क्रॉस जो आपण पापणीला ठेवलेला आहे, त्याच प्रकारचे छोटे जे कुटुंबात ठेवता येतील, आलतेरावर ठेवता येतील अशा प्रकारचा 2 क्रॉस हा असणार आहे. ज्या लोकांना हवा असेल, संपूर्ण लाकडात काम केलेला घडवलेला आहे. तो थोडासा महागच असणार आहे, कारण त्याच्यातले सगळे जे हे आहेत चिन्ह आहेत, बोधचिन्ह, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं स्पष्टीकरण मी सुवार्तेत लिहिलेलं आहे. तुम्ही वाचा, मी फादरांनाही पाठवलंय, ते तुमच्या मोबाईलवर पाठवू शकतील. तर वाचा. तर कोणाला हवा असेल तर त्यांनी संपर्क करा. आपण सगळी कॉमन ऑर्डर देतो. आतापर्यंत 71 लोकांनी आपल्याला त्याच्यासाठी नावनोंदणी केलेली आहे. सुरुवातीला जे आहे त्याचे साधारण 18,000 त्यांनी सांगितलेले, परंतु आता ऑर्डर जास्त झाल्यामुळे ते 15पर्यंत आलेले आहेत. म्हणजे आता 15पर्यंत आम्ही देऊ शकतो. संपूर्ण साईज 2.28 इंच, म्हणजे 2 फुटापेक्षा जास्त आहे. जवळजवळ 2.5 फूट राहणार आहे. आणि तो दोन्ही प्रकारात असणार आहे. तुम्ही टेबलावर, आलतेरावर ठेवू शकतात किंवा भिंतीवर टांगू शकतात, अशा प्रकारात आहे. त्याच्यावर सगळं रंगीत चित्र आहे, जसं तुम्ही आता पाहिलं किंवा पापणीला तुम्ही पाहिलं आहे जाऊन, तर त्या प्रकारे किंवा यावेळेला सुरुवातीत मुखपृष्ठावर तो असणार आहे. जर कोणाला तशी गरज लागली तर आपण एकत्र ऑर्डर दिल्यानंतर कदाचित आणखी ते विचार करतायत की आणखी असं काही करेल. परंतु लाकडात घडवायचं आहे, संपूर्ण शिवली लाकड आहे आणि सागाचं लाकूड आहे. येशू ख्रिस्ताची इमारत फक्त 18 इंच आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ते सगळी घडवावी लागते व्यवस्थित. त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे चिन्ह आहेत, आपल्या डायसिसचा लोगो आहे, जुबिलीचा लोगो आहे, त्याचप्रमाणे त्याच्यात दिवा किंवा शब्द बोललेले सगळं आहे. त्याच्यामध्ये सगळं कोरीव काम आहे. त्यामुळे थोडंसं ज्यांना परवडेल किंवा ज्यांना वाटेल त्यांना जरूर त्यांनी घ्या. थँक्यू. आज या ठिकाणी फादर आपल्याकडे आलेले आहेत रॉबर्ट गोन्साल्विस, आणि चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे जुबिली वर्षाबद्दल. असे मौल्यवान अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांचे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा आणि त्यांच्या पुढील कार्याला आम्ही शुभेच्छा देऊ. धन्यवाद. आता शेवटी आपण चहापाण्याची व्यवस्था केली, बिस्किट आणि चहा ठिकाणी आहे, तर सर्वांनी त्या चहापानाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.